वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज नाही का 7 वाजलेले उठाले. चला तर पटकन चहा पिऊन दुकानात परूया. आपला चहा आलेला आहे, चहा पिऊया. जाऊया आपण. आलो दुकानातून. आता करूया आपण आंघोळ. आता आपली आंघोळ झालेली आहे. आता करूया आपण जेवण. आज पण आहे सोड्याचीच भाजी, पोळी, तुरीची दाणी नाही का, त्याचं आता सध्या हेच खा लागते. चला जेवण करतो मी. आपलं जेवण झालेलं आहे. आता का सध्या तेवढं लुक खास नाही दिसतंय ना. कटिंग केल्याच्या नाही का कसं काय दिसतंय. पहिलंच चांगलं वाटे, आता बरं नाही वाटत थोडं ना. चला मग. त्यांची भाऊ शाळेतून आले तर का करताय का आता. चल दुकानात. काय वसुदेवजी गोकुळामध्ये निघालेले आहे. नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला. माया उपजली तेथे मज ठेवी तिला हानी येते. तिला घेऊन या आणि मला तिथं नेऊन ठेवा असं सांगितल्यावर वसुदेवाने डोक्यावर घेतलंय आणि महाराज निघत आहे. भर रात्री पाऊस आहे, विजांचा कडकडाट आहे आणि जात असताना यमुनेमधून जाळ. यमुना नदी पुराने भरलेली आहे, तिच्यामधून जाणं सोपं नाही. म्हणून महाराज शेष नागाने भगवंतावर चक्र धरलेला आहे. शेष नागाने अशा प्रकारे आणि वसुदेवा करता यमुना नदी मार्ग सोडत आहे. पायापर्यंत येऊन यमुना ठेपली की भगवंताचं दर्शन करायचं आहे, चरण स्पर्श करायचा आहे. म्हणून पायाचं दर्शन घेतल्याच्या नंतर यमुना मार्ग दाखवत आहे वसुदेवाला आणि नेऊन ठेवत आहे. वसुदेवजी नंद बाबाच्या घरी कन्हैयाला, कृष्णाला आणि तिथून पाया घेऊन येतात. तेव्हा नंतर महाराज सर्व झोपेतून उठले. सकाळ झाली. सकाळ झाल्यावर त्या कंसाला आठवण आली. अरे बघा आठवा आला की नाही बघा. मग महाराज आठवा बघण्याकरता गेले तर काय म्हणे, नाही महाराज कन्या झाली म्हणे, आणा इकडे. तिला हातामध्ये घेतलं, तिलाही मारण्याकरता गर 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 फिरवली असताना ती हातामधून निसटली आणि महाराज कात्यायनीच्या रूपाने ते वृंदावनामध्ये आताही प्रगट आहे. जिथे कात्यायनी मातेचं मंदिर आहे, आदिशक्ती जगदंबा होती ते. आणि तिने सांगितलं म्हणे, दुष्ट कंसा तुझ्याची वाट पाहत होतास, तो केव्हाचाच प्रगट झाला आहे, अवतार धारण केलेला आहे आणि तो तुझा काळ तुला ग्रासणार, तुला मारणार. हे त्या ठिकाणी शतशः त्या ठिकाणी सत्य आहे. म्हणून आकाशवाणी सांगितली कोणी, जी हातातून कंसाच्या निसटली होती, निष्ठूर त्या ठिकाणी आदिशक्ती प्रगट झाली. तिने त्याला सांगितलं. मग तीच वृंदावनामध्ये कात्यायनीच्या रूपाने राहतात. नंतर नंद बाबाच्या घरी आनंद झाला. सकाळ झाली. सर्व त्या ठिकाणी महाराज नंद बाबाला समाचार पाठवला आणि बाबा लाला भयो अशा प्रकारे तिथं जल्लोष केला. सर्वांना एकामेकांना सांगितलं, एक धावी एक पुढे एक वाटे सुटवणे. काय कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला. आणि अशा प्रकारे नंद उत्सव होत आहे. सर्वांनी आता नंद बाबाच्या दरबारामध्ये एकत्रित येऊन आनंद घेतात.
त्याचप्रमाणे आपल्यालाही सर्वांना उभं होऊन भगवंताचं स्वागत करायचं आहे, गान करायचं आहे, नृत्य करायचं आहे, आनंद घ्यायचा आहे, पावल्या खेळायच्या आहेत. काय नंदबाबाचा नंदोत्सव साजरा करायचा आहे. 2 मिनिटं आपण भजन मेंशन मारतो. कृष्णाचा जन्म पायनं झालेला. आता जाऊया मित्राचा कापूस आणायला वावरातून. मित्रांनो सुरू आहे. आमचा आता विठ्ठल भाऊ गाठोडे नेत आहे. चला आता गाडीत कापूस टाकलेला आहे. हे इकडं इकडं आमचे मित्र हे आमचे याचा होय कापूस पण हे पार्टी देत नाही म्हणते. चला मग आता जाऊया घरी. आता आलेला मित्राच्या वावरात आता आम्ही भरूया गाठोडे. कापूस उतरवून आलेला हो. मग जाऊया हरिपाठाला. हरिपाठ पाहून येऊया. लाईट नव्हता पाहिजे, लाईट नव्हता पाहिजे त्याला. आपण हरिपाठ पाहून आलेलो. आता करूया आपण जेवण. बेसन पोळ्या आहे. चला जेवण करू. आपलं जेवण झालेलं आहे. लास्ट मध्ये बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. असेच ब्लॉग पाहण्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.